हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 40. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृष्णम् अधर्मो अभिभवत्यो. कुलाचा ऱ्हास झाल्यावर वंश परंपरागत चालत असलेला कुलधर्म पूर्ण नष्ट होतो. कुलधर्माचा नाश झाल्यामुळे उरलेले कुल अधर्म करू लागते. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः. येथे कुलक्षय असा शब्द वापरला आहे. तो महत्वाचा आहे. युद्धामध्ये सैनिक मारले जातात. सैनिकांच्या घरातील कर्ता पुरुष मारला जातो. त्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणारा मिळवता हात नष्ट होतो. अशी कुटुंबे वाऱ्यावर उघड्यावर पडतात, रस्त्यावर येतात. फार क्वचित अशा लोकांचं पुनर्वसन होतं, केलं जातं. बहुतेकांना चरितार्थासाठी दुसऱ्या पुढे दीन व्हावं लागतं. यामुळे त्या घराघरातून वंश परंपरागत चालत आलेला सांभाळलेला कुलधर्म सोडून द्यावा लागतो. कारण आता ज्याच्या आधारावर पुढील वाटचाल करायची आहे त्याच्या मताप्रमाणेच वागावं लागतं. त्यातून अशांना स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभं राहता आलं तरी घरातील वडील माणसं मृत झाल्यामुळे पुढील तरुण पिढीला घरची रीत भात शिकवायला, घरच्या चालीरीतींचा आदर्श ठेवायला कर्ता पुरुष जिवंत नसतो. घरी असा पुरुष नसल्यामुळे पुढची तरुण पिढी घराण्याच्या चालीरीती पाळायला उत्सुक नसतात. कारण घरचा संस्कार करणारा हयात नसतो. घरच्या संस्काराचं बाळकडू पाजलं जात नाही. येथे कुलधर्म असा शब्द वापरला आहे, तोही महत्वाचा आहे. प्रत्येक कुलाचा काही पवित्र संस्कार प्रत्येकाच्या भावी नवीन पुढील पिढीवर होत असतो. हा संस्कार फार महत्वाचा असतो. आपण कित्येक वेळा अशी वाक्य ऐकतो, आमच्या घराण्यात हे असं चालतं, आमच्या घराण्याची ही रीत आहे, आमच्या घरात नाही हो कुणी असं केलं, आमच्या घरात हे असं चालत नाही. या परंपरा आणि त्याचा अभिमान, त्यामुळे त्या पुढे चालवण्याची इच्छा, जिद्द मोठी वाखाणण्यासारखी असते. एखाद्या घरात दिलेला शब्द प्राणपणाने जपायची, पाळण्याची फार उज्ज्वल परंपरा असते. एखादं घराणं वारकरी पंथातलं असतं. एखाद्याच्या घराची उत्सवात विशिष्ट जबाबदारी, परंपरा सांभाळण्याची रीत असते. एखादा सण विशिष्ट पद्धतीनेच साजरा करण्याची परंपरा असते. या अशा कुलधर्माचं पालन समाजाच्या आणि राष्ट्राच्या हिताचं असतं. कित्येक घराण्यांची वारकऱ्यांना जेवायला घालण्याची रीत असते. कित्येक घराणी दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी, सैनिकांसाठी काही ठराविक निधी देतात. या चालीरीती सांभाळून त्या वंश परंपरागत जपल्या जाणं ही फार आवश्यक गोष्ट असते. हे असे कुलधर्म चालत राहणे घरातील कर्त्या पुरुषावर अवलंबून असते. परंतु कुलाचा आधारच जर तुटला तर त्या आधारावर चालत असलेले कुलधर्म बंद होतात, नष्ट होतात. कारण ते पुन्हा सुरू होणं अशक्य होतं. आपल्या घरात चालत असलेले कुलधर्म जर लहानपणापासून नव्या पिढीने पाहिले नाहीत, त्यांच्यावर लहानपणापासूनच त्याचा संस्कार झाला नाही, तर ते कुलधर्म कालबाह्य होतात, नष्ट होतात. नवीन पिढीची मतं आधुनिक विचारसरणीवर आधारित असतात. त्या मतांप्रमाणेच नव्या पिढीची वाटचाल सुरू होते. धर्मे नष्टे कुलं कृष्णम अधर्मो अभिभवत्योत. अशा प्रकारे कुलधर्म नष्ट झाल्यावर ते कुल अधर्म करू लागते. त्या कुलाचे वंश परंपरागत चालत आलेले धर्म नष्ट पावतात.
त्यामुळे जे काही नवे आचार सुरू होतात ते त्या कुलाचे नसतात. तसेच घरात वयस्कर मोठी व्यक्ती नसल्यामुळे घरातील व्यक्तींवर वचक अंकुश ठेवणारा कोणीच नसतो. प्रत्येकजण मनमानी करत असतो. घरात संस्कार अनुशासन नसल्याने बेताल आचरण अनुसरले जाते. याचा एकूणच कौटुंबिक नीतिमत्तेवर अनिष्ट परिणाम होतो. हरिओम.